हाय सर। हाय। नमस्ते सर। नमस्कार जी। क्या नाम है आप? माझं नाव डी राजभाऊ आहे आणि मला सगळे भाऊ म्हणून बोलवतात। क्या बात है, क्या बात है। ये पोटली में क्या लाए हैं आप? त्या पोटलीबद्दल काय सांगू मॅडम तुम्हाला। आम्ही तर खूप गरीब आहो मॅडम आणि रोज उठलं की मंजुरीनं कामाला जातो मिस्त्रीच्या हाताखाली, म्हणून आम्ही ह्या पोटलीमध्ये भाकर घेऊन जाता मॅडम आणि काम झालं की भाकर खाता आणि घरला जाता मॅडम। अच्छा, आप यहाँ क्यों आए? जी सर, आम्ही का आलाव कशाबद्दल आलाव तुम्हाला सगळं सांगतो सर। एक मिनट एक मिनट एक मिनट, एक मिनट। जी मॅडम बोला। आपने म्यूजिक सीखा है? नाही मॅडम, आम्ही काही म्युझिक शिकली नाही। मी तुम्हाला पहिलंच सांगितलं ना, आम्ही खूप गरीब आहो, मंजुरी करून आमचं पोट भरताव मॅडम आम्ही, आणि आम्ही अडाणी पण आहे, शाळा शिकली नाही आम्ही मॅडम। त्याबद्दल आम्ही कुठं म्युझिक शिकावं आम्हाला काही समजत नाही। आपका क्या नाम है? जी मॅडम, माझं नाव डी राजभाऊ आहे। ओ माय गॉड। ओ माय गॉड। थैंक यू सर। इंडिया में कहां कहां कैसे कैसे स्थिति में टैलेंट छुपा हुआ है। जी सर, Unbelievable। थैंक यू सर। शब्दों के द्वारा कविता बोलेंगे, गाना गाएंगे, क्या करेंगे? जी सर, तुम्ही जर इजाजत दिलं तर आम्ही सगळं सांगतो आम्ही कसं गाणं गाणार आहे। बोल बोल बोल। जी सर, आम्ही असं गाणं गाणार आहे की गाणं ऐकलं तर सगळ्याच्या डोळ्यातून धारा गळत राहतील। तर सर, आम्ही आज माझ्या मुलीबद्दल गाणं गाणार आहे। क्या बात है, क्या बात जी, क्या बात है। आपण आपल्या मुलीला लहानाचं मोठं करता आणि तिला हवं तसे कपडे घेता, हवं तसं खाया प्यायला देता आणि मोठी झालं की तिला लग्न करून जावई म्हणायच्या हातामध्ये देता आणि आपण मुलीचं लग्न करून सासरघरी पाठवता। त्याबद्दल मी आज गाणं गाणार आहे। मुलगी जेव्हा सासरला जाते आई वडिलाला किती दुःख होतं, त्याबद्दल मी आज मुलीबद्दल मी गाणं गाणार आहे। आणि सर, हे गाणं कुणी ऐकत असेल आणि कुणी बघत असेल तर त्याच्या पण डोळ्यातून धारा गळतील, त्याला पण मुली असतील। जगामध्ये माझ्या मुलीसारख्या कित्येक लोकांना मुली आहे आणि जगाची परंपरा ती माझी परंपरा आहे सर। तर मुलीला लहानाचं मोठं करून सासरघरी पाठवताना आई वडिलांना किती दुःख येतं, त्याबद्दल मी गाणं गाणार आहे। क्या बात है यार, क्या बात है। आणि हो मॅडम, माझी एक सगळ्याला विनंती आहे की माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावी आणि मला खूप खूप प्रेम द्यावी, ही माझी सगळ्याला विनंती आहे मॅडम। मैं आपसे ये पूछना चाहूंगी कि इंडियन आइडल में आने का आपका मकसद और क्या सपने हैं आपके? माझं स्वप्न काय राहील मॅडम, मी तर खूप गरीब आहे आणि माझी एकच सगळ्याला विनंती आहे की मला सगळ्यांना सपोर्ट करावं आणि मी चांगला सिंगर व्हावं। तुमने बहुत सही प्लेटफॉर्म चुना है, बिकॉज इससे बड़ा देश का कोई प्लेटफॉर्म नहीं है। एक कंटेस्टेंट बन के आ रहा हूँ और फिर से वो हिस्ट्री दोबारा क्रिएट कर सकता हूँ, तो हमारा आशीर्वाद, हमारा प्यार। मैं इतना ही कहूंगी कि आज पूरा देश तुम्हें देख रहा है विनीत, और मुझे पता है कि सबकी दुआएं अभी ना आपके ऊपर है विनीत। एवरीबडी सिंग विनीत तू गा दे, विनीत तू गा दे, विनीत तू गा दे। येस मॅडम, मी आता सुरुवात करतो गाण्याला। ये अरे बजाओ यार, बजाओ। अहोरत्न सारखी जाताना केली, अहोरत्न सारखी जाताना केली,
अहो चिमणी माझी उडून आता गेली अहो चिमणी माझी उडून आता गेली 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 जिला रत्नासारखी जतन केली रत्नासारखी जतन केली अहो चिमणी माझी उडून आता गेली 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 अहो बाप रडतो मंडप धरुणा माझं हृदय मधलं काळी जे चाललं सोडूना हृदय मधलं काळी जे चाललं सोडूना चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली अहो बाप रडतो मंडप धरुणा बाप रडतो मंडप धरुणा माझं हृदय मधलं काळी जे चाललं सोडूना हृदय मधलं काळी जे चाललं सोडूना चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली अहो आई रडती पदराला धरुणा आई रडती पदराला धरुणा माझी हरण चालली बाई कळप सोडूना हरण चालली अहो कळप सोडूना चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली अहो आई रडती पदराला धरुणा आई रडती पदराला धरुणा माझी हरण चालली बाई कळप सोडूना हरण चालली अहो कळप सोडूना चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली माझा भाऊ रडतो गळ्यात पडूना अहो भाऊ रडतो गळ्यात पडूना माझी सोन्याची भाऊली मला चालली सोडूना सोन्याची भाऊली आज चालली सोडूना चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली अहो ज्याची होती त्याला जाणे आम्ही लावलेली माया आज वायाला गेली लावलेली माया सारी वायाला गेली चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली लावलेली माया सारी वायाला गेली चिमणी माझी उडून आता गेली चिमणी माझी उडून आता गेली सबसे पहले ये बोलना चाहूंगा कि ये परफॉर्मेंस हिट से ज्यादा लिट मुझे नहीं लगता इस इंडियन आइडल मंच पे किसी ने इतने दिल से सच्चे सुर लगाए हैं। आपके लिए एक शेर ना हो तो ऐसे कैसे हो सकता है? मुझे ही नहीं
मुझे ही नहीं पूरे हिंदुस्तान को आप पर नाज है। क्या बात है। दिल करता है कि सुनता ही जाऊं, ऐसी प्यारी आपकी आवाज। ये संगीत कहाँ सीखा, कैसे सीखा, कौन सी गलियों में? क्या तुम्हारी आवाज में प्यूरिटी है, क्या सादगी है, क्या मासूमियत है? कुछ ऐसी झलकियां तुम्हारी आवाज में जो इस हिंदुस्तान को हिला देंगी। और मेरा दावा है, कौन इंडियन आइडल बनेगा पता नहीं, लेकिन इंडियन आइडल 11 तो बन चुका है तुम्हारी आवाज।